चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सुरू करणार आहोत बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. हा जो चॅप्टर आपण सुरुवात केलेला आहे त्या चॅप्टरमधले प्रॅक्टिस सेट 1.1. हा प्रॅक्टिस सेट सुरू करायच्या अगोदर आपण फक्त एकदा रिवाइज करूयात काय काय अभ्यासलं ते. या चॅप्टरमध्ये आपण रिवाइज करण्यासाठी सुरुवातीला पाहूयात बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. यामध्ये पॉईंट आपण अभ्यासले. नंतर आपण पाहिलं डिस्टन्स बिटवीन द कोऑर्डिनेट्स. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द कोऑर्डिनेट्स मध्ये आपण पाहिलं पॉइंट्स, व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेट्स, आणि डिस्टन्स बिटवीन द कोऑर्डिनेट्स याचा फॉर्म्युला. डिस्टन्स बिटवीन द कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट्स. हा आपण एक फॉर्म्युला पाहिला. नंतर पाहिला आपण बिटवीननेस. ठीक आहे, कोणता पॉईंट हे इथं दोन पॉईंटच्या दरम्यान आहे हे फाइंड आउट कोणत्या पद्धतीने करायचे हे आपण अभ्यासलेले. चला, हे सर्वांच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरते. आणि आज आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1. चला तर मग त्यामधला पहिला क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन फर्स्ट. फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. नंबर लाईन वरती काही आपल्याला काय दिलेले आहे पॉइंट आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि याच्यावर आपल्याला काय करायचे हे आपल्याला डिस्टन्सेस विचारलेले आहे. ते डिस्टन्स आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे. तर त्यामधला पहिला प्रश्न आहे फर्स्ट. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे कशामधलं कोणत्या दोन पॉईंट मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर डिस्टन्स बिटवीन बी ई, पॉइंट बी आणि पॉइंट ई मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला नंबर लाईन ऑब्झर्व करावी लागणार आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये पॉइंट बी याचा कोऑर्डिनेट कोणता आहे ते आपण घेऊया. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज किती दिसतोय रे, इज 2. राईट. सेकंड पॉइंट कोणता आहे, ई. मग त्याचा कोऑर्डिनेट काढायचे आपल्याला. म्हणजे घ्यायचा आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज पॉइंट ई चा कोऑर्डिनेट किती आहे 5. राईट. परंतु याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की ज्यावेळेस आपण डिस्टन्स काढत असतो त्यावेळेस काढत असताना आपल्याला काय करावं लागतं की लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. म्हणजे याच्यामधला कोणता लार्जर कोऑर्डिनेट आहे आणि कोणता स्मॉलर आहे ते फक्त आपण अगोदर लिहून घेऊया. बट वी नो दॅट, हे तुम्हाला माहिती आहे यामधला कोणता नंबर मोठा आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 ही संख्या 2 पेक्षा कशी आहे, मोठी आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2. सो याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो की डिस्टन्स फाइंड आउट करायचे. कशामधलं, बी अँड ई मधलं. डिस्टन्स बिटवीन बी कॉमा ई इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट 5, स्मॉलर कोऑर्डिनेट इज 2. सो डिस्टन्स बिटवीन बी ई इज इक्वल टू 3. म्हणजे बी आणि ई या पॉइंट मधला डिस्टन्स आपल्याला किती मिळालेला आहे रे, 3 मिळालेला आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. चला, तर याच पद्धतीने आणखीन एक दुसरं एक्झाम्पल आपण पाहूया. सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन जे अँड ए. डिस्टन्स ऑफ जे कॉमा ए. चला, इथेही सॉल्व करत असताना आपल्याला तेच ॲज इट इज मेथड अप्लाय करायची आहे. फर्स्ट पॉइंट कोणता आहे, जे. त्याचा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज, पॉइंट जे चा कोऑर्डिनेट किती दिसतोय रे, -3. राईट. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, सेकंड पॉइंट कोणता, ए. त्याचा कोऑर्डिनेट किती आहे, इज 1 + 1 आहे. सो आता ग्रेटर नंबर म्हणजे लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे, बट लार्जर कोऑर्डिनेट 1 इज ग्रेटर दॅन -3. +1 ही -3 पेक्षा कसं असणार आहे, मोठंच असणार आहे. सो 1 इज ग्रेटर दॅन -3. सो मग इथं आपण काय काढू शकतो. सो डिस्टन्स ऑफ जे ए इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट 1, स्मॉलर कोऑर्डिनेट इज -3. सबट्रॅक्शन मायनस इन ब्रॅकेट मध्ये -3. सो डिस्टन्स ऑफ जे ए इज इक्वल टू 1 minus minus plus 3. So distance of
JA is equal to 4. सो डिस्टन्स ऑफ जे आपल्याला किती मिळालेला आहे 4 मिळालेला आहे. नंबर लाईन याच्यावरून डिस्टन्स कोणत्या पद्धतीने काढायचे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर यामध्ये म्हणजे क्वेश्चन फर्स्टमध्ये रिमेनिंग क्वेश्चन हे तुम्ही सॉल्व करू शकता किंवा तुम्ही सोडवायचे आहेत. रिमेनिंग क्वेश्चन कॅन सॉल्व. चला आता याच्यानंतरच आपल्याला पाहायचं आहे याच्यामधलाच क्वेश्चन नंबर 2. तोपर्यंत लिहून घ्या. क्वेश्चन 2ला मी सुरुवात करते. झालं असेल सर्वांचं लिहून. क्वेश्चन 2. If the coordinate of A is X and that of B is Y and that of B is Y, find distance AB. Find distance of A, B. म्हणजे पॉइंट AB मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे तो घेऊयात आपण. एक्झाम्पल फर्स्ट आम्हाला सब क्वेश्चन फर्स्ट आणि काय दिलं आपल्याला x is equal to 1, y is equal to 7. y is equal to 7. As it is एक्झाम्पल आहे. याच्या अगोदर आपल्याला काय दिलं होतं त्यांनी नंबर लाईन दिली होती त्याच्यावरून आपण कोऑर्डिनेट्स घेतले. आता इथे आपल्याला डायरेक्ट त्यांनी काय दिलेले आहे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. पहा पण त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला सांगितलंय की तो जो पॉइंट आहे कोणता ए हा पॉइंट आहे तो कशाने डिनोट केलाय x ना आणि बी हा कशाने डिनोट केलाय y ने दिलेला आहे. आणि याच्यामध्ये x आणि y चे कोऑर्डिनेट्स आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. आता x चा कोऑर्डिनेट इथे आपल्याला किती दिलेला आहे 1 दिलेला आहे. y चा कोऑर्डिनेट 7 दिलेला आहे. सो इथे आपल्याला ॲज इट इज मेथड अप्लाय करायची आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. पॉइंट A हा काय दिलाय आपल्याला x दिलाय आणि x चा किती आहे 1. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B कशाने डिनोट केलाय y ने आणि त्याचा y चा कोऑर्डिनेट आपल्याला किती दिलेला आहे 7. परंतु याच्यामध्ये लार्जर कोऑर्डिनेट आणि स्मॉलर कोऑर्डिनेट. Which number is larger coordinate? 7 is a larger coordinate than 1. So 7 is greater than 1. So distance between which two points? Distance between point A and B. So distance of AB is equal to larger coordinate minus smaller coordinate. So distance of AB is equal to 6. Distance of AB is equal to 6. As it is method इथे आपण अप्लाय केलेली आहे. Then example number 2. In example number 2, ठीक है. Example 2, x is equal to 6, y is equal to minus. X is equal to 6, y is equal to minus 2. Okay. So coordinate of which point? Point is fixed. Point AB. Point A is denoted by x. The coordinate is 6. Coordinate
of point B is y. So y coordinate is -2. लक्षात आलं असेल तुमचा. x चा कोऑर्डिनेट जो आहे तो a चा कोऑर्डिनेट आहे. x चा कोऑर्डिनेट किती आहे 6. याच्यामध्ये नेक्स्ट आता याच्यामध्ये y चा जो कोऑर्डिनेट आहे तो कशाचा आहे पॉइंट B चा कोऑर्डिनेट आहे. सो b = -2. बरं 6 is greater than -2. So the distance of which two points? Distance of AB is equal to larger coordinate 6, smaller coordinate is -2. So in bracket -2. So distance of point AB is equal to 6 minus minus plus 2. So distance of point AB is equal to 8. सेम मेथड. फक्त याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्यांनी काय दिलं होतं नंबर लाईन दिली होती आणि नंबर लाईन वरून आपण हे प्रेझेंट केलं होतं किंवा डिस्टन्स फाइंड आउट केलं होतं. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डायरेक्ट त्यांनी कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण काय केलंय तर त्याच्यामधला डिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने क्वेश्चन फर्स्ट मधले राहिलेले एक्झाम्पल आणि याच्यामधले सेकंड मधले जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. आता याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 3. तोपर्यंत प्रत्येकाने एक्झाम्पल लिहून घ्या. चला तर मग आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू if the point is between the other two if the points are not collinear straight. So खाली आपल्याला काय दिलेले आहेत त्यांनी प्रत्येक 2 पॉइंट मधला डिस्टन्स दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 3 पॉइंट्स दिलेले आहेत. त्यांनी 3 पॉइंट हे कोलिनियर आहेत किंवा नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ते कोलिनियर असतील तर का आणि नसतील तर का, म्हणजे आहेत किंवा नाही ते फक्त आपल्याला फाइंड आउट करायचे. आणि कोलिनियर म्हणजे ते फक्त कसे आहेत ते एका रेषेत आहेत की नाही ते काढायचे. मग त्यासाठी आपल्याला त्याचं काय काढावं लागणार आहे बिटवीननेस काढावं लागणार आहे. आणि बिटवीननेस कसा फाइंड आउट करतात हे आपण याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये अभ्यासलेलं आहे. चला तर मग आता त्यामध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट पाहूया. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय दिले पहा. डिस्टन्स ऑफ पॉइंट PR इज इक्वल टू किती दिले आहे 7. डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू किती दिलेला आहे 10 आणि डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू आपल्याला किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. आणि बिटवीननेस काढत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं याच्यामध्ये जसं की लार्जर कोऑर्डिनेट आणि स्मॉलर कोऑर्डिनेट हे सर्वांच्या लक्षात आलंय. तसंच डिस्टन्स मध्ये सुद्धा लार्जर डिस्टन्स बिटवीन 2 सेगमेंट इज इक्वल टू द सम ऑफ स्मॉलर 2 सेगमेंट. जर इक्वल असेल तरच हे दिलेले 3 पॉइंट्स हे कसे असतात तरी आपले कोलिनियर असतात. मग ते काढण्यासाठी आपण काय करूयात याच्यामध्ये सगळ्यात मोठं डिस्टन्स हे कोणत्या 2 सेगमेंट मधला आहे. सो फर्स्ट डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू किती आहे 10. आपण काय घेतलं लार्जर जी सेगमेंट आहे त्याचं डिस्टन्स म्हणजे इज इक्वेशन फर्स्ट. याला इक्वेशन फर्स्ट मी कन्सिडर केलं. नाउ सेकंड डिस्टन्स ऑफ PR plus distance of QR is equal to 7 plus 3. Distance किती आहे याचं 10. Then is also equation second. Then equation first and equation second याचं कंपॅरिझन करा. मला काय लक्षात येते की then equation first आणि second मध्ये या दोन्ही समीकरणाची राईट हँड साइड इक्वल आहे. आणि ज्यावेळेस इक्वेशन मध्ये राईट हँड साइड इक्वल असेल त्यावेळेस लेफ्ट हँड साइड सुद्धा कशी असते इक्वल असते. सो from equation first and equation second. And equation first and second मी काय लिहू शकते distance of PQ is equal to distance of PR plus distance of QR. हे कसं आहे इक्वल आहे आणि हे इक्वल आहे म्हणजेच आपण इथं काय सांगू शकतो स्ट्रेट करायचं म्हणजे रिझन द्यायचं आहे आपल्याला. हे इक्वल आहे म्हणजेच मी याच्यात सांगू शकते की याच्यामध्ये बिटवीननेस पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. तर तो पॉइंट कसा फाइंड आउट करायचा तर पहा
याच्यामध्ये लार्जेस्ट सेगमेंट कोणती आहे आपली PQ आणि PQ मध्ये कोणता पॉइंट नाहीये रे याच्यामध्ये राईट R हा पॉइंट नाहीये म्हणजे R इज बिटवीन अ पॉइंट PQ ॲज इट इज याच्यामध्ये पहा ह्याच्या दोन सेगमेंट दिलेले आहे याच्यामध्ये कोणता पॉइंट हा आपल्याला कॉमन दिसतोय R म्हणजे कोणत्याही पद्धतीने फाइंड आउट केला तरी सुद्धा चालेल म्हणजे याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की पॉइंट R इज बिटवीन अ पॉइंट PQ दॅट मीन्स PQR आर कोलिनियर पॉइंट्स ठीक आहे सो मग इथं आपण काय म्हणू शकतो मग पॉइंट R is between a point P and Q कशाच्या दरम्यान आहे P and Q च्या आणि सो त्याच्यावर आपण काय लिहू शकतो तर पॉइंट P Q and R are collinear points. PQ R हे कसे पॉइंट्स असतील कोलिनियर पॉइंट्स असतील एक्झाम्पल आणखीन एकदा रिपीट करते सर्वांच्या लक्षात येईलच आपल्याला याच्यामध्ये 3 सेगमेंट दिलेले आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये जे 3 पॉइंट्स आहेत P Q आणि R हे 3 पॉइंट्स हे कसे आहेत का इथे फाइंड आउट करायचे आर कोलिनियर ऑर नॉट सो त्यासाठी आपण काय केलं की लार्जेस्ट सेगमेंट जी आहे त्याची लेंथ घेतली इज इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड स्मॉलेस्ट सेगमेंटचं जे डिस्टन्स दिलेला आहे PR and QR याची सम घेतली ती सम आपल्याला किती मिळाली 10 आणि इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचं कंपॅरिझन केलं आणि इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडच्या कंपॅरिझननुसार आपल्याला हे मिळालं की दोन्ही इक्वेशनची राईट हँड साइड इक्वल आहे आणि जर राईट हँड साइड इक्वल असेल तर लेफ्ट हँड साइड सुद्धा इज ऑल्सो इक्वल सो डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ QR सो पॉइंट R इज बिटवीन अ पॉइंट P and Q म्हणजे R हा पॉइंट P आणि Q च्या मध्ये आहे दॅट मीन्स पॉइंट P Q R आर कोलिनियर पॉइंट्स एका रेषेतील पॉइंट्स आहेत ठीक आहे हे एक्झाम्पल फर्स्ट आपल्याला मिळालेलं आहे आणखीन एक लक्षात ठेवा म्हणजे सेकंड एक्झाम्पल घेते ठीक आहे एक्झाम्पल सेकंड आपण पाहूया त्याच्यामध्ये एक्झाम्पल नंबर 4 घेते मी एक्झाम्पल 4 आपल्याला काय दिलेलं आहे डिस्टन्स ऑफ LM इज इक्वल टू 11 सेकंड आणखीन डिस्टन्स ऑफ M किती दिलेला आहे 12 and distance of NL 8 so as it is process इथे सुद्धा आपल्याला अप्लाय करायचे आहे डिस्टन्स ऑफ MN लार्जेस्ट सेगमेंट मधला डिस्टन्स 12 is equation first now distance of LM plus distance of NL is equal to 11 plus 8 19 is equation second compare this from equation first and equation second equation first and equation second comparison करा then equation first value 12 second 19 सो या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का इक्वल आहेत का नाहीये या दोन्ही व्हॅल्यू सारख्या नाहीत म्हणजे याची राईट हँड साइड इक्वल नाही मीन्स लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल नाही सो डिस्टन्स ऑफ MN इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ LM प्लस डिस्टन्स ऑफ NL इज नॉट इक्वल टू दॅट मीन्स आपण याच्यावर काय सांगू शकतो सो point L, M and N are not collinear points. So या दोन्ही टाइपचे एक्झाम्पल्स आपण पाहिले कोलिनियर पॉइंट्स अँड नॉट कोलिनियर पॉइंट्स एका रेषेत असणारे आणि एका रेषेत नसणारे ठीक आहे आता एक्झाम्पल थर्ड वरती आपण हे दोन एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही कंप्लीट करायचे आहेत